शिवसेना, काँग्रेस, भाजप, ठाकरे गटाने आता पुन्हा बंडखोरी करत शिंदे सेनेत प्रवेश. भाऊसाहेब वागचौरे यांचा राजकीय प्रवास पाहिला तर पक्षांतर हा त्यांच्या कारकिर्दीचा कायम चर्चेचा विषय राहिलाय. त्यामुळे आता मग शिंदे गटात गेल्यानंतरही 2029 पर्यंत ते आणखी एखादा राजकीय निर्णय घेतील का, असा सवाल उपस्थित केला जातोय. कारण ज्या भाऊसाहेब वागचौरे यांनी अनेकदा उमेदवारी आणि राजकीय समीकरणानुसार भूमिका बदलल्या, त्यांनी आता परत एकदा बंडखोरीचा मार्ग स्वीकारला. खरं तर भाऊसाहेब वागचौरे हे अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकारणातील एक परिचित नाव. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत शिवसेना, काँग्रेस, भाजप आणि नंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत काम केलं. प्रत्येक टप्प्यावर त्यांनी स्थानिक पातळीवर स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला. पण अनेक वेळा उमेदवारी आणि पक्षांतर्गत संघर्षामुळे त्यांना पक्ष बदलावे लागल्याचं चित्र पाहायला मिळालं. विशेष म्हणजे ज्या सदाशिव लोखंडे यांनी पूर्वी त्यांचा पराभव केला होता, ज्या पराभवाचा वचपा त्यांनी 2024च्या लोकसभेत काढून सदाशिव लोखंडे यांचा पराभव केला, आता तेच सदाशिव लोखंडे शिंदे गटात असल्यामुळं शिर्डी लोकसभा मतदारसंघात नवीन राजकीय समीकरण तयार होणार आहेत. त्यामुळे या नव्या परिस्थितीत भाऊसाहेब वागचौरे यांची पुढची भूमिका काय असणार आहे, यासोबतच सदाशिव लोखंडे यांचं राजकीय भवितव्यावर याचा काही परिणाम होईल का, याबद्दलच आपण बोलूयात. नमस्कार, मी संजना. कट टू कट मध्ये आपलं स्वागत. मी तुमच्या सोबत आहे. साईबाबांची शपथ घेतो, माझी बायको आजारी, साईबाबांची शपथ घेतो, मी 2 दिवसात भेटायला येतो, साईबाबांची शपथ घेतो, मी मरेपर्यंत तुमच्या सोबत राहतो, साईबाबांची शपथ घेतो. हे विधान जेव्हा ऑपरेशन टायगरच्या चर्चांना जोर आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी खासदारांची जेव्हा एक बैठक आयोजित केली होती आणि या बैठकीला काही खासदार प्रत्यक्ष उपस्थित न राहू शकल्यामुळे ऑनलाईन कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते, त्याच बैठकीत एका खासदारानं हे विधान केल्याची चर्चा रंगली. आता साईबाबांची शपथ घेणारा तो खासदार नेमका कोण, याबाबत कोणताही अधिकृत दावा करता येत नसला तरी नागरिकांमध्ये आणि राजकीय वर्तुळात तर्कवितर्क नक्की लावले जातात. कारण साईबाबांशी आणि शिर्डीशी जवळचा संबंध असलेले नेते म्हटल्यानंतर सर्वात आधी नाव येतं ते म्हणजे भाऊसाहेब वागचौरे यांचं. कारण साईबाबा संस्थानाचे विश्वस्त म्हणून त्यांनी काम पाहिले, तसेच शिर्डी परिसरातील राजकारणात त्यांचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे साईबाबांचा शपथ हा उल्लेख समोर आल्यानंतर अनेकांच्या चर्चेचा केंद्रबिंदू भाऊसाहेब वागचौरे ठरतात. अर्थात लक्षात घ्या, याबाबत कोणताही ठोस पुरावा किंवा अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये, पण अशी चर्चा सुरू आहे हे मात्र नक्की. आणि म्हणूनच हा फक्त राजकीय चर्चेचा आणि तर्काचा विषय राहिलाय. शिर्डी लोकसभा मतदारसंघ जर तसं पाहायला गेलं तर तो कायमच राजकीय दृष्ट्या इंटरेस्टिंग राहिलाय. कारण 2009 मध्ये हा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर इथून उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक नेत्यांनी पक्षांतर केल्याचं उदाहरण आहेत. साईबाबा देवस्थानामुळे देशभरात ओळख असलेला हा मतदारसंघ 2009 मध्ये विशेष चर्चेत आला, कारण रिपब्लिक पक्षाचे दिग्गज नेते रामदास आठवले यांचा याच मतदारसंघातून पराभव झाला होता आणि त्यांचा पराभव करणारे नेते होते शिवसेनेचे भाऊसाहेब वागचौरे. 2009च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून उमेदवारी मिळाल्यानंतर भाऊसाहेब वागचौरे यांनी रामदास आठवले यांचा पराभव करत खासदारकी मिळवली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात त्यांची चांगलीच चर्चा झाली. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याशी संबंधित असलेले भाऊसाहेब वागचौरे हे सुरुवातीला प्रशासकीय सेवेत होते. याच काळात त्यांनी शिर्डी साईबाबा संस्थानाचं विश्वस्त म्हणूनही काम पाहिले, त्यामुळे त्यांचा जनसंपर्क मोठा होता. शिर्डी परिसरात त्यांची चांगली ओळखही निर्माण झाली होती. मात्र त्यानंतर त्यांच्या राजकीय प्रवासात सातत्यापेक्षा पक्षांतराचीच अधिक चर्चा झाली. 2009ला खासदार राहिल्यानंतर 2014 मध्ये मोदी लाटेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मग त्यावेळी शिवसेनेकडून सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी देण्यात आली. मोदी लाटेचा प्रभाव मोठा होता आणि त्या निवडणुकीत सदाशिव लोखंडे यांनी भाऊसाहेब वागचौरे यांचा पराभव केला. हा पराभव भाऊसाहेबांना चांगला जिव्हारी लागल्याचं बोललं गेलं. यानंतर मग लगेचच त्यांनी राजकीय दिशा बदलत भाजपात प्रवेश केला आणि भाजपच्या तिकिटातून त्याच वर्षी श्रीरामपूर विधानसभा मधून निवडणूक लढवली. मात्र तिथंही खासदारकीनंतर त्या आमदारकीतही त्यांना यश मिळालं नाही आणि त्यांचा पराभव झाला.
मग काय, यानंतर त्यांनी 2019 मध्येही कोणत्याही मोठ्या पक्षाची साथ न घेता अपक्ष म्हणून निवडणुकीत मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. पण त्यावेळीही मतदारांनी त्यांना साथ दिली नाही आणि पुन्हा पराभव स्वीकारावा लागला. असे 3-3 पराभव भाऊसाहेबांना स्वीकारावे लागले. त्यामुळे भाऊसाहेब वागचौरे यांचा राजकीय प्रवास पाहिला तर तो विजयापेक्षा पक्षांतर, नवी समीकरणं आणि सततच्या राजकीय पुनरागमनाच्या प्रयत्नांची जास्त चर्चा झाली. यानंतर शिवसेनेत बंड झाला आणि सदाशिव लोखंडे यांनी एकनाथ शिंदे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे भाऊसाहेब वागचौरेंनी पुन्हा एकदा आपल्या राजकीय प्रवासात मोठं वळण घेतलं. शिवसेना सोडणं ही चूक असल्याचं सांगत माफी मागत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि 2024च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना ठाकरे गटातून उमेदवारी देण्यात आली. विशेष म्हणजे ज्या सदाशिव लोखंडेंनी त्यांचा 2014 मध्ये पराभव केला होता, त्या सदाशिव लोखंडेंचा पराभव करत भाऊसाहेब वागचौरे हे 2024 मध्ये खासदार झाले. जेव्हा लोकसभेला ठाकरेंनी त्यांना उमेदवारी दिली तेव्हा त्यांच्या संपत्तीची चांगली चर्चा झाली होती, कारण ते स्वतः कोट्याधीश असून त्यांच्या पत्नीच्या नावावर अनेक लाख रुपयांची मालमत्ता आहे. भाऊसाहेब वागचौरे यांच्याकडे जंगम आणि स्थावर अशी 1,39,00,000 रुपयांची संपत्ती आहे, तर त्यांच्या पत्नीच्या नावावर स्थावर आणि जंगम अशी 3,55,00,000 रुपयांची संपत्ती आहे. आता संपत्तीमुळे तर ते चर्चेत आलेच होते, मात्र परत एकदा त्यांची राजकीय समीकरणं बदलताना दिसत आहेत. वागचौऱ्यांनी बंडखोरी करत नेत्यांसोबत वेगळी भूमिका घेतली असून या 6 खासदारांचा गट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत लवकरच विलीन होईल अशा चर्चांना उधाण आले. त्यामुळे शिर्डी मतदारसंघात आता वेगळीच परिस्थिती निर्माण झाली आहे, कारण या मतदारसंघातून सदाशिव लोखंडे सुरुवातीपासून एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहिलेत. आता त्याच पक्षात भाऊसाहेब वागचौरे देखील दाखल झाल्यामुळे भविष्यात राजकीय गणित अधिक गुंतागुंतीचे होऊ शकतात. ज्या 2 नेत्यांनी 2009 आणि 2024 मध्ये एकमेकांच्या विरोधात लोकसभा लढवल्या तेच आता एकाच पक्षात असल्याचं चित्र आहे. त्यामुळे पुढच्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी नेमकी कुणाला मिळणार हा चर्चेचा मुद्दा आहे. अशात अजून लोकसभा निवडणुकीला बराच काळ बाकी आहे. दरम्यानच्या काळात राजकीय परिस्थितीही बदलू शकते, मतदारसंघामध्ये बदलही होऊ शकतात, नवीन मतदारसंघ स्थापित होऊ शकतात आणि दोन्ही नेत्यांचं वेगवेगळ्या पद्धतीनं राजकीय पुनर्वसन होऊ शकतं. पण तोपर्यंत एक गोष्ट निश्चित आहे, ती म्हणजे शिर्डीच्या राजकारणात भाऊसाहेब वागचौरे यांचा प्रवेश हा माजी खासदार सदाशिवराव लोखंडे यांच्या समोर एक मोठं राजकीय आव्हान म्हणून कायम राहणार आहे.